आपण पाहत आहात लोकप्रवाह न्यूज 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। दिंडोरीतील केमिकल कंपनीत भीषण आग, गॅस गळतीचा संशय, 2 ते 4 कर्मचारी जखमी। रासेगाव उमराळे परिसरात धुराचे प्रचंड लोट, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला। दिंडोरी तालुक्यातील पेठ रोडवरील रासेगाव उमराळे परिसरातील स्पेक्ट्रम इथर्स प्रायव्हेट लिमिटेड या केमिकल कंपनीला मंगळवारी 21 जुलै रोजी दुपारी सुमारे 11 ते 12 वाजण्याच्या दरम्यान भीषण आग लागली। आग लागल्यानंतर कंपनीच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट उसळल्याने रासेगाव उमराळे व परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले। प्राथमिक माहितीनुसार गॅस गळतीमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। आग वेगाने पसरत असल्याचे लक्षात येताच कंपनी प्रशासनाने तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले। घटनास्थळी दाखल झालेल्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली। त्यांच्या तत्पर कारवाईमुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे। या दुर्घटनेत कंपनीतील 2 ते 4 कर्मचारी जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मात्र जखमींची नेमकी संख्या आणि प्रकृतीबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही। घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या। आग लागण्याचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू असून सुदैवाने आग नियंत्रणात आल्याने परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे।